विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरामध्ये अनेक ऐतिहासिक अशी छोटी मोठी मंदिरं आहेत आणि या मंदिरांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तर चांगलं मंडळी पोहोचतो आणि तुम्ही पाहताय तीर्थाटनची विशेष मालिका, ज्याचं नाव आहे आज पुण्याचे गजब देव. आणि या मालिकेची सुरुवात आपण करत आहोत पुण्याच्या मानाचा केंद्रबिंदू आणि पुणे शहराचं ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या दर्शनानं. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदिनमितो, पार्वतीश आदिनमितो, विघ्नवर्गनग भग्न कराया, विघ्नवर्गनग भग्न कराया, विघ्नेश. ज्या मागं तुम्ही बघताय पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीचं देवालय आहे. राजमाता जिजाऊंनी इसवी सन 1630-35 दरम्यान त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. सर्वश्रुत कथेनुसार कर्नाटकातील इंडी गावातील विनायक ठकार नावाचे गृहस्थ श्री गणेशाचे नृसिंह भक्त होते. त्यांना मिळालेल्या दृष्टांतातून या मंदिराची निर्मिती झाली असं सांगितलं जातं. मूर्ती ही स्वयंभू असून शेंदूर चर्चित आहे. मूर्तीवरती शेंदूर लावल्यामुळे 900 किलो शेंदूर असा थर हा साठला होता. काही दिवसापूर्वी हा शेंदूर काढून श्री गणेशाची मूळ मूर्ती आपल्या समोर दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. लोकमान्य टिळकांनी या गणपतीला पुण्यातील पहिला मानाचा गणपती असे स्थान देऊन पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात केली. ईश्वर गणपती मगतो, विघ्नेश्वर गणपती मगतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. कालिदास कविराज रचित. असं एक कसबा गणपती पुण्याचं ग्रामदैवत आणि पुण्याच्या मानाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. तुर्तास तरी इथेच थांबूया, पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी. तोपर्यंत चांगलं. कालिदास कविराज रचित है, कालिदास कविराज रचित है.